रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणार, रस्त्यामध्ये खड्डे दिसणार नाही मित्राला, डीप क्लिनिंग करायची, डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मित्राला, ओपन स्पेसच्या माध्यमातून मित्राला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, काय चाललंय हे मुंबईशी? हा मुंबईशी खेळ चाललाय सन्माननीय अध्यक्ष। विसरू नका, सत्ता येते आणि सत्ता जाते। कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर सत्ता घेऊन राहण्याचं। जवळपास 75,000 कर्मचाऱ्यावर सन्माननीय अध्यक्ष महोदय बेरोजगारीचं संकट होणार आहे। कारण पुन्हा 1.5 वर्षानंतर आम्हाला आमच्या मित्राची आठवण आली। आता आमच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय, तर आमचा मित्र तर एकच असणार। आता नवीन टेंडर आलं म्हणजे आता आपल्या मित्रांना द्यायचंय, तर त्यांना फायदा व्हायला पाहिजे। मग आता काय केलं भुजबळ साहेब? त्यांनी केलं, प्रतिदिनचा हा जो 200 रुपयाचा होता तो आता प्रतिदिनचा केलाय 743 रुपये। म्हणजे जे बचत गट काम करतात, सुशिक्षित बेरोजगार काम करतात, सामाजिक संस्था काम करतात, त्यांना 6,000 रुपये आणि आपल्या मित्राला 28,213 रुपये। मुंबईच्या हक्काच्या जागा या कशा त्या विकासकांच्या गळ्यात जातील आणि मित्रांना भेटतील याचा पुरेपूर प्रयत्न या काळामध्ये केला गेला, हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय सांगू इच्छिते। पण अध्यक्ष महोदय, फक्त आपल्या मित्रांना 1.5 वर्षामध्ये कसे फायदे करून द्यायचे, महत्वाच्या जागा, मोकळ्या जागा, त्या ठिकाणची जागा, आम्हाला नाही माहिती का महालक्ष्मी रेसकोर्सचं काय झालं? आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे, त्यांना 30-30, 35-35 करोड द्यायचे। जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय। संपूर्ण महाराष्ट्रात वर्षा गायकवाड यांच्या या भाषणाची चर्चा सुरू आहे। त्यांनी आपल्या भाषणात बीजेपीला रखडून काढले आहे। तुम्ही तुमच्या मित्रांच्या घशात कसा महाराष्ट्र ओतत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे। त्यांनी नरेंद्र मोदी तसेच अडाणी यांच्यावर अनेक टीका केल्या। 10 दिवसात 900 कॉन्ट्रॅक्ट कसे काढतात? रस्त्यांचं काम मित्र, कारखान्यांचं काम मित्र, सगळीकडे मित्र, महाराष्ट्राला पार पाकिस्तान करून सोडलाय। त्यांनी आपल्या भाषणाने अख्खी विधानसभा हलवून टाकली। यावेळी विरोधकांची तोंड बघण्यासारखे झाले होते। पाहू त्या काय म्हणाल्या। हा महत्त्वाचा प्रश्न मांडते अध्यक्ष महोदय, यासाठी मांडते की याच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की मुंबई महानगरपालिकेवर काम करणाऱ्या या सगळ्या कर्मचारी, जवळपास 75,000 कर्मचाऱ्यावर सन्माननीय अध्यक्ष महोदय बेरोजगारीचं संकट होणार आहे। कारण पुन्हा 1.5 वर्षानंतर आम्हाला आमच्या मित्राची आठवण आली। आता आमच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय, तर आमचा मित्र तर एकच असणार। आमच्या तर 75,000 असू शकत नाही, आम्ही संस्थांना मानतच नाही, आम्ही बचत गटांना मानतच नाही। मग आता एक टेंडर निघालं सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि हे टेंडर इतकं निघालं अध्यक्ष महोदय, हे टेंडर निघालं 1400 कोटीचे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला माहिती आहे, समोरच्या काही सदस्यांना माहिती आहे की हे टेंडर कोणासाठी काढलेले आहे। वरच्या सभागृहातल्या एखाद्या सदस्यासाठी काढले का हे सुद्धा बघायला पाहिजे। मला हे सांगायचं सन्माननीय अध्यक्ष महोदय, या माध्यमातून बेरोजगार मंडळी किती होणार सन्माननीय अध्यक्ष? तर जवळपास 75,000 जी आहे ती मंडळी बेरोजगार होणार आहेत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, बचत गट मधल्या महिला, बेरोजगार संस्था, अशासकीय संस्था, सामाजिक संस्था, याच्यामध्ये काम करणारी ही मंडळी आहे, जी ही मंडळी काम करतात। आणि ज्यावेळी ही मंडळी काम करतात ना सन्माननीय अध्यक्ष महोदय, तेव्हा त्यांना प्रतिदिन 180 रुपये आणि प्रबोधनासाठी 20 असे 200 रुपये मिळतात। आणि त्यांना प्रति महिना प्रत्येक स्वयंसेवकाला 5,400 रुपये मिळतात आणि प्रबोधनासाठी 6,600 रुपये, असे एकूण 6,000 रुपये मिळतात। म्हणजे 5,400 जे आहे ते स्वयंसेवकाला आणि प्रबोधनासाठी 600 रुपये। आता नवीन टेंडर आलं म्हणजे आता आपल्या मित्रांना द्यायचंय, तर त्यांना फायदा व्हायला पाहिजे। मग आता काय केलं भुजबळ साहेब? त्यांनी केलं, प्रतिदिनचा हा जो 200 रुपयाचा होता तो आता प्रतिदिनचा केलाय 743 रुपये। आणि प्रति महिना किती झाले सन्माननीय अध्यक्ष महोदय? प्रति महिना जे आपलं तुमचं होतं काय म्हणतात त्याला 6,000, ते केले 19,323.98 आणि त्याच्यामध्ये लेवी म्हणजे लेवी जे आहे त्या 46% करून गेलेत 8,879, असं मिळून त्याला पूर्ण किती देते सन्माननीय अध्यक्ष महोदय? प्रति महिना प्रत्येक कामगाराला आपल्या मित्राच्या 28,213 रुपये। म्हणजे जे बचत गट काम करतात, सुशिक्षित बेरोजगार काम करतात, सामाजिक संस्था काम करतात, त्यांना 6,000 रुपये आणि आपल्या मित्राला 28,213 रुपये। अध्यक्ष महोदय, जे कॉन्ट्रॅक्ट SMP अंतर्गत प्रत्येक वर्षी निघते सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याला 90 कोटी रुपये लागतात आणि 4 वर्षासाठी 360 कोटी रुपये लागतात। आता सन्माननीय महोदय अध्यक्ष महोदय, नवीन टेंडर आलं, जे कोणासाठी आले त्यांना माहिती आहे। त्या टेंडर मध्ये प्रत्येक वर्षाचा खर्च 300 कोटी आहे आणि 4 वर्षाचा एकूण खर्च आहे ज्याच्यासाठी टेंडर आले तो 1200 कोटी आहे। अध्यक्ष महोदय, 360 कोटी कुठे आणि 1200 कोटी कुठे? कोणासाठी चाललंय हे सगळं? कोणासाठी ही यंत्रणा बंद करण्याचं? डीप क्लिनिंग काय आहे? डीप क्लिनिंग हे सन्माननीय अध्यक्ष महोदय की प्रत्येक गोष्टीला असं मॅन्युप्युलेट करायचं
रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणार, रस्त्यामध्ये खड्डे दिसणार नाही मित्राला, डीप क्लिनिंग करायची, डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मित्राला, ओपन स्पेसच्या माध्यमातून मित्राला. सन्मान्य अध्यक्ष महोदय, काय चाललंय हे मुंबईशी? हा मुंबईशी खेळ चाललाय सन्मान्य अध्यक्ष महोदय. मला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला ते नम्रपणे सांगायचंय. वर्षात यांनी काय केलं तर 1.5 वर्षामध्ये मुंबईच्या मोकळ्या जागा आरजी असतील किंवा पीजी असतील याचं खासगीकरणाचा डाव मांडला. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आम्ही विरोध केल्यानंतर आरजी पीजीची धोरणं जरी मागे घेतली असली तरी मुंबईच्या हक्काच्या जागा या कशा त्या विकासकांच्या गळ्यात जातील आणि मित्रांना भेटतील याचा पुरेपूर प्रयत्न या काळामध्ये केला गेला, हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो. आपल्याला माहिती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आणि आता वायकर साहेब नाही आहेत पण मी आणि वायकर साहेब बाहेर बसलो होतो आणि रईसबाईंना पण माहिती आहे आमच्याकडे सुद्धा गार्डनचे अध्यक्ष महोदय. मुंबई महानगरपालिका म्हटलं की सगळ्यात एशियामधली सगळ्यात मोठी महानगरपालिका, श्रीमंत महानगरपालिका, इतकी ठेव आहे. आता त्या ठेवीमधले पण काही पैसे काढले, मला वाटतं 6,000 कोटी, आणि बजेट बघाल तर 50,000 कोटीच्या वरच्या बजेटमध्ये मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. पण सन्मान्य अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ती गार्डन जी आहेत ना ती मेंटेन केली जात नाहीत. मग ती सुकून जातात आणि मग अशी टेंडर निघतात की जेणेकरून एखाद्या प्रायव्हेट माणसाला किंवा एका प्रायव्हेट क्लबला त्या जागा द्यायच्या, त्या ठिकाणी त्याचे प्रायव्हेट क्लब निर्माण होतात आणि मग सर्वसामान्य माणसाला आणि अध्यक्ष महोदय आम्ही भोगतोय त्याची फळं. आम्ही एक चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधला राजीव गांधीजींच्या नावाचा, आजही आम्ही त्याची फाईट करतो. त्याच्याबद्दल मी नंतर येणार आहे. मतदारसंघाबद्दल तर मला खूप बोलायचं कारण तोही मुद्दा तुमच्या प्रस्तावामध्ये आहे, त्याच्यावरती मी नंतर येते अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, फक्त आपल्या मित्रांना 1.5 वर्षामध्ये कसे फायदे करून द्यायचे, महत्वाच्या जागा, मोकळ्या जागा, त्या ठिकाणची जागा. आम्हाला नाही माहिती का महालक्ष्मी रेसकोर्सचं काय झालं, महालक्ष्मी रेसकोर्सचं काय झालं सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे मला या ठिकाणी विचारायचंय. एवढी मोठी वैभवाची जागा, मुंबईची ओळख असलेली जागा, कुठलीही जनचाचणी न करता, लोकांचं मत न घेता त्या ठिकाणी आपण निर्णय घेताय. कशाबद्दल घेताय हा सन्मान्य अध्यक्ष महोदय? या सगळ्या सार्वजनिक मोकळ्या जागाच्या खासगीकरणाचा हा जो डाव आहे ना सन्मान्य अध्यक्ष महोदय, हा बंद झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय सांगायचंय. अध्यक्ष महोदय, मी बघितलं मागच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं, यावेळच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बघितलं. मागच्या वेळेचं ज्यावेळी बजेट आलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसुविधाच्या विकासासाठी 2,000 कोटी. त्या व्यतिरिक्त मला सांगायला पाहिजे की आता मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं त्याच्यामध्ये 1,000 कोटी हे काहीही शीर्षक न देता ठेवले गेले सन्मान्य अध्यक्ष महोदय. आता हे कशासाठी ठेवायचे माहिती का अध्यक्ष महोदय? आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे, त्यांना 30-30, 35-35 करोड द्यायचे, जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही आमदारांना ते एका दिवसात पैसे मिळाले. आमच्यामधले काही माजी नगरसेवक खरेदी करून घ्यायचे सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि त्यांना 7-7 दिवसामध्ये निधी द्यायचे सन्मान्य अध्यक्ष महोदय. सन्मान्य अध्यक्ष, विकास कामं आता लोकप्रतिनिधी दिलं पाहिजे. मला या देशाच्या इतिहासामध्ये सांगावं लागेल सन्मान्य अध्यक्ष महोदय की तुम्ही विसरू नका, सत्ता येते आणि सत्ता जाते. कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर सत्ता घेऊन राहण्याचं. सत्ता आज तिकडे तर सत्ता उद्या आमच्याकडे पण येईल. पण सन्मान्य अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे कस्टोडियन आहात. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सरकारने आरटी बंद करण्याचा निर्णय घेतला. खरं तर त्याच्यावरती मला सन्मान्य अध्यक्ष महोदय खरं बोलायचंय, कारण झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा त्याला प्रायव्हेट शाळांमध्ये जाण्याचा अधिकार नाही. गरीब मध्यमवर्गीय घरामधला राहणारा मुलगा त्याला प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याचा अधिकार नाही. आपण एका दिवसामध्ये निर्णय घेतला. आरटी हा कायदा हा देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आला. 25% प्रत्येक मुलाला आर्थिक आणि सामाजिक आरक्षणानुसार शाळेमध्ये जागा मिळाली पाहिजे. साहेब, आज एक मुलगा पब्लिक स्कूलमध्ये शिकतो, एक मुलगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो, एक मुलगा IB मध्ये शिकतो, एक मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतो, एक मुलगा महानगरपालिकेमध्ये शिकतो आणि त्या ठिकाणी आमची मुलं जाणार नाहीत का? आरटी कायदा बंद केला सन्मान्य अध्यक्ष महोदय. हा आरटी कायदा बंद करणं, राईट टू एज्युकेशन, हा आमच्या झोपडपट्टीमधल्या मुलांवरती आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुंबईच्या मुलांवरती अन्याय असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय. कोणासाठी हा कायदा केला? का ते 1 किलोमीटरची परिसीमा ठेवली? हे मला सांगायचंय. आशिष भाऊ, तुम्ही हा विभाग सांभाळलेला आहे. ही जी केलेली गोष्ट आहे ना की शासकीय आणि अनुदानित जे 1 किलोमीटरमध्ये असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा द्यायचा नाही. तो मुलगा त्या शिक्षणापासून बहुजन समाजामधली इतर समाजामधली मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, शिकू शकत नाहीत. त्यासाठी या निर्णयाचा पुन्हा फेरविचार झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं सन्मान्य अध्यक्ष महोदय. मी ही गोष्ट आपल्या समोर सांगू इच्छिते. सन्मान्य अध्यक्ष महोदय,
मला सांगायचंय की आता मधल्या काळात मी वाचलं की टेंडरवर टेंडर मुंबई महानगरपालिका म्हणजे आमची काय सांगू सन्मान्य अध्यक्ष महोदय अशी झालेली आहे की सन्मान्य अध्यक्ष महोदय वर्षभर टेंडर नाही काढत आहे. लास्टच्या 10 दिवसामध्ये 150 टेंडर, काय 900 टेंडर, सॉरी 150 कोटीचे 900 टेंडर फक्त किती दिवसात. आता अध्यक्ष महोदय वर्ष संपायला आलं ना. माझं सिंपल सांगणं आहे, मुंबई महानगरपालिकेने एवढ्या घाईघाईमध्ये अरे 1700 कोटी खर्च केले ते फक्त लाईटीमध्ये. अध्यक्ष महोदय तर चायना मला आता जाऊन बघा मुंबईमध्ये किती ठिकाणी चालून किती ठिकाणी बंद आहे. कोण सांगतं सगळं चालू आहे सांगावं. हा आम्ही पण बघतो बाबा, हा बघते म्हणूनच सांगते. आता वर पण पत्रकार पण बघतात. हा त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगायचंय की 900 टेंडर 10 दिवसात करणं. नितीन तुम्ही हसताय नाही भाऊ, पण तुम्ही विचार नाही करत आहे की ज्या तऱ्हेने मुंबईचा पैसा हा मुंबईकराचा पैसा तुम्ही फटाफट 10 दिवसामध्ये शेवटच्या करत चालले सन्मान्य अध्यक्ष.